दादांबद्दलच्या दादांच्या भावना सांगणं खूप कठीण आहे सर. आम्हाला जे दादाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं होतं, प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत होतं की दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, पण ते दादाचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही. ते कायमस्वरूपी मनामध्ये राहून जाईल. आम्ही जेव्हा दादा उदगीरला यायचे, आमच्या जळकोटला यायचे, तेव्हा एकच नारा असायचा, कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला. एकच वादा, अजित दादा. पण हा नारा आता आमच्या उदगीरमध्ये आणि जळकोटमध्ये घुमण्याला दिसणार नाही दादा. कारण कायम सोबत राहण्याचा वादा आता तुटलेला आहे. आम्ही वादा तुटले, दादा आम्हाला सोडून गेलेत, पण दादाच्या विचाराला सोडून जाणे आम्ही कार्यकर्ते नाही. शेवटच्या श्वासापर्यंत दादा सोबतच राहू आणि दादाच्या पक्षासोबतच राहू. शेवटची भेट कधी झाली होती तुमची आणि अजित दादांची? माझी आणि दादाची विदर्भामध्ये दादा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते, तेव्हा माझी आणि दादाची हिंगणघाट येथे भेट झालेली होती. दादांना मी एक गिफ्ट सुद्धा केलेलं होतं, हे पुस्तक दादांनी. आणि तेव्हा माझ्या गावामध्ये आणि दादाच्या मी हे केलं, दादाशी चर्चा केली. तेव्हा माझ्या महापूर आलेला होता माझ्या गावामध्ये. दादांनी लगे मला सांगितलं की चंद्रशेखर तू जा तुझ्या गावामध्ये. मी संजय बनसोड साहेबांना सांगितलं, कारण आमचे आमदार संजयजी बनसोड साहेब आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी निरोप दिलेला होता की आतनूरमध्ये खूप महापूर आलेला आहे आणि असं चंद्रशेखर आमच्याकडे आलेला आहे, तिकडे तातडीने लक्ष द्या. मग ताबडतोब मी तिथे गेल्यानंतर सुद्धा दादाचा फोन आला, माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादाचा फोन आला, चंद्रशेखर तिथली परिस्थिती कशी आहे. तेव्हा मी दादांना सांगितलं, दादा परिस्थिती आता सध्या आटोक्यात आलेली आहे, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर सुद्धा प्रेम करणारा दादा होता, म्हणून जिथपर्यंत आम्ही दादासाठी आलो. म्हणजे इतकं प्रेम दादांचं बारामतीवर तितकंच प्रेम आमच्या उदगीर मतदारसंघावर होतं, जळकोट मतदारसंघावर होतं. जेव्हा काल परवा आमच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लातूरला दादा सुद्धा आले होते आम्हाला. आणि जसं आम्हाला विलासराव देशमुख साहेब होते तसंच आम्हाला दादा होते. आमच्या उदगीरचा इतका विकास केलाय त्यांनी की जशी बारामती आता ही जशी बारामती आहे तशी आमचं उदगीर जेव्हा तुम्ही येऊन बघाल तेव्हा तशी उदगीर आमच्या दादांनी केलेला आहे, ते संजय बनसोड साहेबांच्या माध्यमातून. दादांनी आम्हाला खूप प्रेम केलंय. माझ्यासारख्या अनेक तरुणांना तयार करण्याचं काम मी आज जे सरपंच आहे ना, दादामुळे आहे साहेब. माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादाने न्याय दिलाय, पण नियतीला मान्य नव्हता, आणखीन दादा राहायला पाहिजे होता. नियतीने घात केला, नियतीला मान्य नव्हतं. अजून काही आहेत आपल्यास? कुठून आलाय दादा तुम्ही? आम्ही दादांच्या सासवडीवरून आलोय, धाराशिव उमरगा तालुक्यातून आलोय. मी बाबा पवार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आहे, दादाचा सच्चा कार्यकर्ता आहे. खरं म्हणलं तर जेव्हा सकाळी बातमी समजली तेव्हा वाटलंच नाही की दादा असं झालंय, असं विश्वासच बसलेला नाही. नंतर आम्ही बघितल्यानंतर लागलीच आम्ही लगेच बारामतीकडे आलो. आम्ही सगळे पहिली बातमी जेव्हा आली ती अशी बातमी आली की इंजर्ड आहे. कुठेतरी वाटलं होतं की पुढे काय असं घडेल? नाही, विश्वासच बसला नाही, असं घडू शकते कधी वाटलंच नाही. आमच्या काळातला धक्का लागणारी गोष्ट आहे सर. आमचा दादा हा सर्वांसाठी एक वडिलांचा आधार होता आणि सगळ्या समाजाला धरून चालणारा आमचा दादा आज आम्हाला पोरका करून गेला. आम्ही आयुष्यभर ही खंत विसरू शकत नाही आणि मी आमच्या निरेवासियाकडनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली असे अर्पण करतो. वाईट वाटतंय, उपकणकर व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राचं. व्यक्तिमत्व फार तीव्र भावना आहेत, कारण लय वाईट वाटलं. सगळं कुटुंब जेवलं नाही महाराष्ट्रातलं, सगळे उपाशी आहेत. सगळे घराघराने आपापल्या घरातलं माणूस गेलं का असं वाटतंय. दादा इतके महान. दादांचं आम्हाला हे मोठं दुःख झालंय. कालच्यापासून दादांनी कळल्यापासून आम्हाला चैन लागला जीवाला आमच्या. काय करावं, कसं करावं. शनोशनी दादांची आम्हाला आठवण येते. कालच्यापासून आम्हाला चैन बारामतीत आलो. काल असं कळलं आम्हाला वाटलंच नाही की असं झालं असेल म्हणून. आम्ही सगळ्यांना म्हणायचो तुम्ही काय पण बोलताय, काय पण सांगताय म्हणून. आम्हाला विश्वासच बसत नव्हता. जेव्हा आम्ही टीव्ही लावून जेव्हा बघितलं तेव्हा आम्हाला विश्वास बसला. त्यात तरी पण असं वाटायचं की कुठंतरी असं उडून दादा कुठंतरी कातड्यात पडलेलं असावं, कुणीतरी त्यांना उचलून आणावं, त्यांना म्हणावं दादा आहेत म्हणून. आता सुद्धा वाटतंय मी हॉस्पिटलमध्ये होतो असं म्हणून दादांनी यावं आणि परत बारामतीत दादांनी यावं. आमचा बाप गेला. भाऊबंदच आहेत अजितदादा. गेले 35 वर्ष आमच्या बारामती इंदापूर तालुक्याचं एक मोठा आधारस्तंभ होते दादा. असं कुठलं घर नसेल की त्यांना प्रत्यक्ष दादांची मदत नसेल झाली, त्यांच्या धोरणामुळे किंवा त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यामुळं. इथल्या परिसराचा जो विकास आहे, जो
अख्ख्या देशाला हे वाटतोय बारामतीचा, तो अजितदादांमुळे. वाईट घटना घडलेली आहे. देवाने नक्कीच आमच्या दादांना त्यांच्या चरणावरती घ्यावं आणि त्यांना घेतील, कारण समाजासाठी झटणारा नेता एकमेव होता. तर पोरकं झाल्याची भावना सगळ्यांकडून व्यक्त केली जाते. तसंच मी पोरका झालोय वडील गेल्याची भावना आहे सुनील टिंगरे हे सुद्धा ढसाढसा रडले. त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. काल त्यांचं मी पार्थ पाहिलं, दादांना पाहिल्यानंतर असं वाटलं की भविष्य शून्य, काय भविष्यात काय होणार आपलं. खरं तर राजकारणाशी बीट आला. मी बघितलं इतकं काम करणार नाही, त्याला अनेक लोकांनी ट्रोल केलं, अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केल्या, पण त्याची पर्वा न करता नेहमी लोकांसाठी जगत राहिला नेता पाहिलं. त्यांच्या विचाराचा वारसा चालवणं ही त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. भाऊ तुम्ही त्यांच्या परिवारासोबत राहणार आहात यापुढे? 100% त्यांच्या परिवाराबरोबर राहणार. त्यांनी कायम माझ्यावरती प्रेम केलं, त्यामुळं त्यांच्यासाठी काही करणं म्हणजे मी काही करणं इतपत मोठा नाही, पण 100% त्यांच्या परिवारासंग राहील. त्यामुळे आपण बघतोय की अगदी पहाडासारखी ही सगळी मंडळी जी आहेत ते अशी धाय मोकलून रडतायत. हा क्षण कधीही त्यांच्या आयुष्यात येऊ नये असंच प्रत्येकांना वाटत होतं. मात्र ज्या पद्धतीनं आता आपण बघतोय की अश्रू अनावर होत आहेत, भावना विवश आहेत ही सगळी मंडळी. आणि दादांना शेवटचं बघायला पुन्हा दादा कुणालाही दिसणार नाहीत. आणि त्यामुळे आपण बघतोय की हा जो त्यांचा आक्रोश आहे की आपला नेता आपल्यातनं हरवलाय, आपण पोरके झालोय, आणि ही पोरकेपणाची भावना जी आहे ती प्रत्येकांमध्ये इथे बघायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज शाह, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, बारामती. अजितदादांना अशा पद्धतीने निरोप देण्याची वेळ आमच्यावरती येईल असं कधीच वाटलं नव्हतं, अशी भावना आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केलेली आहे. अजित पवारांच्या निधनामुळे अख्खा महाराष्ट्र हा पोरका झाला असं मिटकरी म्हणाले. काय आता हे तर हा क्षण आमच्या जीवनात येईल तोही बारामतीत आल्यानंतर हे आम्ही कल्पना केलेली नाही. काय बोलावं, आम्ही कालपासून आमच्या भावना, आता तुम्ही पण पत्रकार म्हणून रिपोर्टिंग करताना लोकांच्या भावना पाहिल्या असतील. आमचा तर बापच गेला आहे. अजितदादावर शिवेळ येईल शेवटचा निरोप काय आता कालच गेलेत दादा. पण बारामतीची झाडं पण बोल झाली, बारामती शहर सुकलं, अख्खा महाराष्ट्र पोरका झाला आहे. ही हानी कधीच भरून निघणार नाही. बसेकरला मिळाल, तुम्ही बसेकरला दादा काळजी करू नका, काय मला माहित नव्हतं दादा. दादा दादा तिथे दादा एक नंबर माणूस माझा. कुठून आलाय काका तुम्ही? मी काठेवाडीतलाच आहे, पण मी बसेकरवरून आलोय दादांना भेटायला. दादांची कहाणी कळली मला, काय सांगायचंय. वारकरी सुद्धा आहेत. मी काय कर्जत जामखेडवरून आलो. मी प्रथमतः दादांना जड अंतकरणानं भावपूर्ण आदरांजली वाहतो. एक महाराष्ट्रातील उमदा तरुण आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आणि सदैव मातीशी नाळ जोडलेला एक उत्तम असा जाणकार नेता आपण महाराष्ट्र या उत्तम अशा नेत्याला हरपलो. एक महाराष्ट्राचं अलौकिक रत्न दादांच्या निमित्तानं आपण हरवलंय. अगदी मातीतून खेळाडू घडवणं असो किंवा मातीतल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय देणं असो, ते AI टेक्नॉलॉजीपर्यंत दादांनी सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची मान भारताच्या नकाशावरती उंच करण्याचा प्रयत्न केला. मी दादांना माझ्या कर्जत जामखेड अहिल्यानगर भूमीच्या वतीनं आदरांजली वाहतो. अशी बहुआयामी व्यक्तिमत्व असणारी माणसं पुढच्या काळामध्ये जन्माला येणं शक्य नाही. तरी मी नम्रतेची प्रार्थना या सरकार मायबापला करतो की आम्हाला दादांच्या जाण्यानं नक्कीच यंत्रणेवरती शंका येते, तरी एक निष्कलंकपणे निपक्षपातीपणे
दादांच्या या विमान दुर्घटनेची चौकशी व्हावी आणि आम्हा महाराष्ट्र मायबाप जनतेला योग्य तो न्याय मिळावा. आज दादांचं जाणं म्हणजे आमच्या घरातील व्यक्ती जाण्यानं जेवढा चुरका लागत नाही असा आमच्या या महाराष्ट्राचा पोशिंदा गेल्यानं आम्हाला सकल महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवांना दुःख होतंय. मी माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं दादांना जडा अंतकरणानं भावपूर्ण आदरांजली वाहतो. जैसे साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुख्य अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, अगदी अमृतवाणीने या समाजाला अगदी दम देऊन आपल्या घरातल्या माणसानं जसं दमदाटी देऊन आपल्याला शहाणं करावं अशा पद्धतीनं दादांचं बोलणं होतं. पण प्रत्येक बोलण्यातून जनमानसांचं हित होतं, असा हिताचा जाणकार नेता गेला, याचं खूप दुःख आहे. आज सांगायचं म्हटलं तर आज बारामती तालुक्याचं विकासरत्न आणि आमच्या सर्वांचे शिल्पकार आज गेलेले आहेत. अतिशय दुःख आमचे सर्व बारामतीकरांना झालेलं आहे. कारण अशी पोकळी कदापि भरून निघणार नाही, असा नेता कदापि पुढं आपल्याला निर्माण होणार नाही की तो माणूस प्रत्येक व्यक्तीला बोलवून घेत होता, प्रत्येकाशी बोलत होता. आज ताईंनी आता सांगितलं, सभापती केलं, मी एक त्यातलाच आहे, मी एक अल्पसंख्याकमधला माणूस आहे की माझी 8च घर आहेत या बारामती तालुक्यात, तरी दादांनी मला सभापती केलं होतं, मला संजय गांधीचं अध्यक्ष केलं होतं, मला पक्षाचं कार्याध्यक्ष 13 वर्ष ठेवलेलं आहे की एवढं मोठं महान नेत्यांनी मला एवढं काम दिलं. आणि कालचंच सांगायचं म्हटलं तर कालच्या सगळ्या सभेचं नियोजन मी केलेलं होतं आणि त्या सभेच्या नियोजनाचं 8:37 मला त्यांचे PA श्री सहाय्यक आपले सुनील कुमार मुसळे यांचा फोन आला की अध्यक्ष की तुम्ही हे परवानग्या काढल्यात का, की तुम्ही हे सगळी व्यवस्था केली का. सभाजी होणार होती, तुमच्याकडे होणार होती. हो, मग त्याचं सगळं नियोजन केलेलं होतं. मी त्यांना सांगितलं ही 8:37 वेळ आहे आणि त्यांनी मला सांगितलं 10 मिनिटात दादा आता विमानात उतरणार आहेत. मी माझ्या घरनं इथं निघालो राष्ट्रवादी भवनकडे. तेवढ्यात रस्त्यात मला माहिती मिळाली की असं असं झालंय. माझा विश्वास बसला नाही. माझ्या तालुक्याचे अध्यक्ष संभाजी होळकर त्यांना मी फोन केला, त्यांना मी विचारलं तर नाना काय झालंय, मला आता माहिती मिळाली. नाना म्हणाले काका आपला बाप गेलेला आहे, आपल्याला वाली राहिला असा नेता कदापि मिळणार नाही. आम्ही दादाच्या नंतर त्याच्या मुलाबरोबर काम नक्कीच करू, परंतु दादासारखा असा नेता महाराष्ट्राला कधी मिळणार नाही. बारामतीला तर मिळणारच नाही, पण महाराष्ट्राला सुद्धा मिळणार नाही की असला नेता या ठिकाणी जन्माला आला. हे आमचं भाग्य होतं, परंतु त्या माणसाचं एक दुर्दैव म्हणावं लागेल. ते विमान अपघातात असलं होणं चुकीचं आहे. माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे, कालचं सगळं घडलेलं चित्र आहे माझजवळ. कारण माझी लोक तिथं पोचली होती लगेच. काय पाहिलं काय सर्व डोळे कसं स्फोट झालेला होता, डेड बॉडी कशा पडलेल्या होत्या, त्या कशा उचलल्या, कशा गाडीत टाकल्या, प्रत्येक ठिकाणी पाहिलं. सर्वात पहिलं दादांना उचललं आणि बारामती हॉस्पिटलला आणण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्यात आमचे बरेचसे कार्यकर्ते होते. संभाजी होळकर त्या ठिकाणी अग्रगण्य पुढं होते आणि ते आत्तासुद्धा इथं मंचावर होते. तिथं ज्या ठिकाणी आपलं अंत्यविधी चालला होता त्या ठिकाणी सचिन शेठ आपले नगराध्यक्ष संभाजी होळकर ती दोघं वर होती. ती दोघं सर्व काम करणारी माणसं आहेत आणि मीही त्यांच्याबरोबर काम करणार आहे. की वाईट वाटतंय की कालच्या सभा आजच्या सुद्धा सभेचे परवानगी मला घ्यायला सांगितल्या होत्या आणि तीही करत असताना तुमच्याकडे सभेचं सगळं काम करतं यांच्याकडे होतं आणि बारामतीचा पोशिंदा गेला. ताई रडतायत. खरंच आम्हाला म्हणजे आम्ही आता 30 वर्ष झालं बारामतीत राहतोय. ज्यावेळेस आम्ही आमचं गाव सोडून इथं आलो त्यावेळेस सगळं मारहाण होतं आणि आता एवढं हे झालंय म्हणजे बारामतीचा खरंच दादांनी स्वर्ग केला आणि हाच स्वर्ग सोडून दादा गेलेत. त्याचं खूपच दुःख सगळ्यांना वाटतंय आणि आज मी खरं तर सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीनं दादांसाठी राखी घेऊन आले होते, पण मला तिथपर्यंत पोचता आलं नाही. तुमचे खूप खूप आभार की माझ्या भावना तरी कमीत कमी दादांना पोचाव्यात. की आपला सक्का भाऊ रक्षाबंधनला किंवा दिपावलीलाच ओवाळणी वर्षातून 2दा बहिणींना देतो, पण ह्या गरीब जनतेच्या माता माऊलींना दादांनी दर महिन्याला ओवाळणी ठेवून त्यांचं खरंच त्यांना म्हणजे तुम्ही एकट्या नाही असंच त्यांना साथ प्रत्येक महिन्याला. आणि ज्यावेळेस त्यांच्या लाडक्या बहिणींच्या हातात ते पैसे पडतील ना त्यावेळेस खरंच दादांची म्हणजे आपल्याला खूप आठवण येणार आहे. दादा खरंच तुम्ही आमच्यात हवे होता, पण आता तुम्हाला निरोप द्यायला खरंच खूप अंतःकरण जड झालंय. दादा तुम्ही खरंच परत या, तुम्हाला आमची गरज आहे. दादा खरंच तुम्ही परत या, आमची विनंती ऐका दादा, तुम्ही परत या.
आपण पाहिलं की ही राखी घेऊन माझ्याकडे रामाची राखी, आमचा राम हरवलाय आमचा, खरंच आमचा राम हरवलाय.